नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मंगळवार आहे आणि त्यामुळे आज मी आणि महेश गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय। त्याचबरोबर सकाळची जी काही कामं आहेत ती सगळी झालेली आहेत आणि बँकेची पण थोडीफार कामं आहेत तर ती पण करणार आहोत, तर स्टे ट्यून। झालं, बसू का? तर आता आम्ही सुरुवातीला शंकराच्या मंदिरात आलो, शंकराचं दर्शन घेणार आणि मग गणपतीच्या मंदिरात जाणार। तर आता मी घरी आलेली आहे आणि महेश ऑफिसला गेले, मला त्यांनी सोडलं आणि हातपाय वगैरे धुतले आणि इथे किचनमध्ये आले। किचनमध्ये कोण आहे, काय करते? द्राक्ष तुझं आवरलं की नाही सगळं? आंघोळ वगैरे झाली ना? द्राक्ष अजून घे ना जरा थोडीशी, सगळ्यांनाच खायला होईल। त्याच्यावरती मीठ पण टाक थोडंसं, मिठाने पटकन निघते वरची जी पावडर असते ना। आणि काय किती राहिले पेपर आता? 4 पेपर राहिलेत। आज सुट्टी, उद्या पेपर, मग परत परवा सुट्टी। आता एक दिवसच सुट्टी आहे वाटतं बहुतेक। हिस्ट्रीसाठी 2 आहे। हां ना। तर आता इथे मी शेंगदाणे भाजायला घेतलेत, बरेच दिवस झाले शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। तर शेंगदाण्याचा कूट सगळा संपला आहे, म्हटलं आता इथे शेंगदाणे भाजून घेते। नेहमी मी शेंगदाण्याचा कूट करत असते, कारण कोणती पण भाजी, रस्सा भाजी करण्यासाठी मी त्यात शेंगदाण्याचा वापर करत असते आणि खोबऱ्याचा पण वापर करते, कारण की खोबऱ्यापेक्षा जास्त मला शेंगदाण्याचा कूट आवडतो। चला पटपट आता हे करून घेते। आणि तिथून बघू शकता मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। आता जरा थंड करून घेते हे सगळे शेंगदाणे। तर आता माझी मशीन लावून झाले, मशीन होते तोपर्यंत बाकीची कामं करून घ्यायचे। तर आता शेंगदाणे तर भाजलेत, ते थंड झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। त्याचबरोबर अजून थोडीफार कामं आहेत, स्वयंपाक पण करायचं आहे। मगाशी आल्याला मी लगेच नाश्ता वगैरे बनवला माझ्यासाठी आणि केतूसाठी। तर आज नाश्त्यामध्ये पनीरची चटणी आणि ब्रेड खाल्ला आहे मी आणि केतूने। वेदांचा सोया वगैरे मी ऑलरेडी बनवून ठेवला होता, आमच्या दोघींचंच राहिलं होतं। महेश पण नाश्ता करून गेले होते। तर चला आता आज थोडंफार मला साफसफाई करायची किचनमधली, तर ती काय मी शूट करणार नाही आहे। आणि यावेळेस मी गुढीपाडव्यासाठी खूप एक्सायटेड आहे, कारण यावेळेस मी गुढीसाठी लागणारी जी साडी आहे ती रेडीमेड मागवलेली आहे। आपण नेहमी कसं काठीला साडीच्या व्यवस्थित निऱ्या वगैरे करून गुढी सजवतो, पण यावेळेस मी रेडीमेड साडी मागवलेली आहे। तर ती आल्यानंतर नक्की तुमच्याशी शेअर करेन, तर स्टे ट्यून। शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी जाडसर असं हे मिक्सरमधून वाटून घेतलं। त्यानंतर लगेच त्या मिक्सरमध्ये मी खोबऱ्याची चटणी करायला घेतली। सुरुवातीला 1 ते 1.5 वाटी खोबरं मी घेतलं, त्यानंतर लसणाच्या 10-12 पाकळ्या, तिखट आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्सरमधून पल्स मोडवरती फिरवून घेतलं। आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इथे खोबऱ्याची चटणी तयार आहे। तर तयार झालेली चटणी तुम्ही रोज जेवणासोबत घेऊ शकता, त्याचबरोबर कोणत्याही भाजीमध्ये याचा वापर करू शकता। तर आज माझ्या दुपारच्या जेवणाचा बेत बघू शकता, मस्त अशी दह्यातली भेंडी, ताक आणि चपाती। तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट मी आली आणि आता थोड्या वेळातच सूर्यास्त होणार आहे, तर तुम्हाला दाखवते। तिथे तुम्ही बघू शकता मंडळी, सूर्यास्ताला चालला आहे, छान वाटते, वातावरण खूप मस्त आणि वारा सुटलेला आहे।
तर आज तुम्ही बघू शकता सूर्यास्त होताना सूर्याचा जो प्रकाश आहे लालसरपणा मला थोडासा कमी जाणवला. तर चला सूर्यास्त झालेला आहे आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते. तर चला आपण चहा करूया. आणि केतू मॅडम आमची अभ्यास करते तर तिला डिस्टर्ब नाही करत मी. केतू तू चहा पिणार आहे बाळा? चला आता मी माझ्यासाठी मस्त असं चहा करते. हे माझ्यासाठी मी चहा ठेवला आहे आणि आता 6:30 वाजले तर लाईट लावते आणि आता दिवाबत्ती पण करून घेते. चला मंडळी मी आता चहा पिऊन घेते. अगदी थोडंसंच बनवलं आहे. तर आता मी चहा पिऊन घेते. चहा पिऊन झाल्यानंतर लगेच मला मार्केटमध्ये जायचं आहे. तर मार्केटमधून भाजीपाला वगैरे आणायचं आहे. त्याचबरोबर माझं जे मेकअपचं सामान आहे तर ते थोडंफार संपलं आहे तर ते पण घेऊन यायचं आहे. तर आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी निघाली आहे. केतू आहे आणि वेदांत थोड्या वेळात जिम म्हणून येईलच. तर चला. 6:45 पर्यंत येईल. ठीक आहे. तर मार्केटमधून आता जस्ट घरी आली आणि मार्केटमधून येताना काय काय घेऊन आली ते तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकता एवढं साहित्य मी मार्केटमधून घेऊन आली आहे. फळं घेऊन आली आहे, त्याचबरोबर शिरोळी घेऊन आली आहे, कोथिंबीर मिरची घेऊन आलेली आहे आणि इथे काकडी घेऊन आलेली आहे. तर ॲक्च्युली मार्केटमध्ये जाण्याचं कारण माझं एकच होतं, जे माझं मेकअपचं साहित्य संपलं होतं तर ते घेण्यासाठी गेली होती. तर ते तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता हे सिरम आहे, हेअर सिरम. तर लॉरियाचं आहे. तर हे मला एक घ्यायचं होतं, त्याच्यासाठी मी गेली होती ॲक्च्युली. त्यानंतर काजल पेन्सिल पण माझी संपली होती तर ती घेतली. त्यानंतर हा लिप बाम आहे. त्यानंतर फेसेस कॅनडाची मी फाउंडेशन घेतलेली आहे 3 in 1. म्हणजे यामध्ये फाउंडेशन आहे, मॉइश्चरायझर आहे आणि सनस्क्रीन पण आहे. तर ही फर्स्ट टाईम मी यूज करते. तर बघू आता हिचा रिझल्ट काय आहे तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. तर आता मी केतूला जेवायला देते कारण उद्या तिची एक्झाम आहे. जेवून लगेच आम्हाला सगळ्यांना झोपायचं आहे आणि व्हिडिओचा पण मी आता इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.